हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कटाची आमटी कशी बनवायची ती। तर काही ठिकाणी याला येळवण्याची आमटी म्हणतात, तर काही ठिकाणी कटाची आमटी। तर कटाची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, इथं मी चण्याची डाळ शिजवून घेतली होती आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी मी काढून घेतलं होतं आणि त्याच पाण्याची आपण कटाची आमटी बनवतो बघा। तर कटाची आमटी बनवण्यासाठी पहिल्यांदा तर इथं 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, थोडे खडे मसाले, थोडं सुक्कं खोबरं, त्यासोबत कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना, हे सगळं मी मिक्सरमधून छान असं बारीक वाटण करून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीचं इथं मी हे वाटण करून घेतलंय। त्यानंतर पातेल्यामध्ये बघा मी थोडंसं तेल टाकते। तेल शक्यतो जरा जास्त टाकायचं, कटाची आमटी असेल तर इथं तेल जरा जास्त टाकायचं, यामुळे ना आपल्या भाजीला मस्तसा कट येतो। तर बघा, इथं 3 ते 4 पळी मी तेल टाकले। तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी टाकली। जिरे आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची। त्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा। तर बघा, कढीपत्ता देखील आपला इथं छान असा फ्राय झालाय। त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये टाकायचं। वाटण छान असं मस्त तेल सुट्टेपर्यंत फ्राय करून घ्यायचं बघा। वाटण छान असं फ्राय झालं की यामध्ये थोडंसं घरगुती काळं तिखट, थोडंसं लाल तिखट, त्याचबरोबर थोडा गरम मसाला, थोडा कांदा लसूण मसाला, थोडंसं काश्मीरी लाल तिखट आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं बघा। तिखट देखील या तेलामध्ये छान मिक्स केलंय। त्यानंतर यामध्ये बघा, आपण जे शिजवलेली डाळ होती आणि डाळीचं जे पाणी होतं ते पाणी मी यामध्ये टाकून घेतलंय। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तरी त्यानंतर यामध्ये टाकून घेतलंय मी चवीपुरतं मीठ। आता मीठ टाकून ही भाजी आपल्याला छान अशी 3 ते 4 मिनिटासाठी फुल गॅसवरती उकळून घ्यायची आहे बघा। मस्त अशी भाजी उकळते आहे बघा। त्यानंतर ही भाजी आपल्याला मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटासाठी छान अशी शिजवून घ्यायची। मीडियम गॅसवरती ही भाजी शिजवल्यामुळं काय होतं, मस्त अशी आपल्या कटाच्या आमटीला मस्त अशी तर्री सुटते। आणि बघा किती छान असा कट आलेला आहे, मस्त तर्री सुटलेली आहे। आता यावरती ना मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे। आणि होळी आहेत किंवा कुठलाही सण असेल तर आपल्याकडे बघा पुरणपोळी ही बनवली जातेच। तर इथं तयार झाली आहे आपली मस्त अशी कटाची आमटी। तर काही ठिकाणी याला येळवण्याची आमटी म्हणतात, तर काही ठिकाणी कटाची आमटी। तर मस्त अशी आमटी तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ही कटाची आमटी बनवू शकता। अगदी सोपी आहे आणि झटपट तयार होते आणि चवीला अप्रतिम अशी लागते। तर बघा, इथं कटाची आमटी तयार आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।